हॅलो. तर आज ना मस्त असं कितीतरी दिवसातून झाडाखाली जेवण करायला मिळतंय. तर आज आम्ही कुठे गेलो आहोत आणि हे सगळं काय आहे ना, तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये पुढे मी सांगणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपले डेली व्लॉग्स पाहण्यासाठी नक्की मला फॉलो करा आणि लाईक पण करायला विसरू नका. तर आता आपला आजचा प्रवास शेअर करण्या अगोदर ना म्हटलं चला थोडीशी शायनिंग मारून घ्यावी, कारण ही ट्रेंडिंग साडी आज मी नेसलेली होती, जी की मी बऱ्याच दिवसांपासून घेतली, पण आज त्याला नेसायचा योग आला. तर सकाळी पहाटे 5 वाजता लवकर उठून आम्ही ना अगदी सूर्योदयाच्या वेळेस निघालो. म्हणजे घरूनच आम्ही स्वयंपाक वगैरे करून घेतला, त्यामुळे निघायला थोडासा उशीर झाला. आणि खरं सांगू का, वर्षभरानंतर मी आज सूर्योदय पाहिला. म्हणजे सकाळी लवकर उठणं झालं तरी बाहेर आपण काही पटकन डोकावून सूर्योदय पाहत नाही. मग आज खूप दिवसातून सूर्योदय पाहायला मिळाला. त्यानंतर ना मी थोडंसं शूट घेत होते, पण ह्या माझ्या छोट्या बाळाला काही शूटिंगमध्ये यायचं नव्हतं. आता थोडासा प्रवास केल्यानंतर ना आम्ही घरून असेच निघालो होतो, काही न खाता पिता. त्यामुळे मग एका ठिकाणी मस्त आम्ही मिसळ खाल्ली आणि मग त्यानंतर ना आता पुढे एक एक करत आम्हाला देवदर्शन करायचं होतं. तर सगळ्यात अगोदर पुण्यातील हे मंदिर तुम्हाला माहिती आहे का? दत्त महाराजांचं नारायणपूरमधील हे प्रसिद्ध असं मंदिर आहे, जागृत असं मंदिर आहे. तर इथे आमचं तर जवळच असल्यामुळे ना आमच्यापासून सारखं येणं जाणं होत असतं. आणि योगायोगानेच आम्ही आरतीच्या वेळेसच नेमके तिकडे पोहोचलो. आणि पहिल्यांदा खरं तर आरतीच्या वेळीच नेमके आम्ही इथं पोहोचलो होतो आणि त्यात आज स्वामींचा प्रकट दिन पण होता. तर तुम्हाला सगळ्यांना ना स्वामींच्या प्रकट दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत. तर त्यानंतर आम्ही आलो आमच्या कुलदेवीच्या म्हणजे तुकाई देवीच्या म्हणजे कोंढाणपूर येथील तुकाई देवीच्या दर्शनाला. तर वर्षातून एकदा ना आम्ही जे काही कुलदैवत आहेत ना आपले, ते सगळ्यांचे दर्शन करत असतो. वर्षातून एकदा तुळजाभवानी, वर्षातून एकदा जेजुरी, त्यानंतर अक्कलकोट आणि आमची तुकाई देवी, आमच्या जवळच असलेली बोलाई माता, म्हणजे जे काही आमचे देवी आहेत ना, तर या सगळ्या देवींचं आम्ही दर्शन, सवासणी वगैरे सगळं म्हणजे करत असतो वर्षातून एकदा. या सगळ्या गोष्टी, ओटी, खणनारळ हे सगळं. आणि आज तिथे सुद्धा गर्दी नव्हती ना, त्यामुळे खूप मस्त असं गाभाऱ्यात जाऊनच छान आमचं दर्शन झालं. आणि या तुकाई देवीच्या मंदिराच्या आवारातच ना मस्त असा श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, ते पाहण्यासाठी मुलं सुद्धा गेली. त्यानंतर एका ठिकाणी मस्त आम्ही असा निवारा शोधला आणि मस्त असं इथं ना वनभोजन केलं. जेव्हा किंवा आम्ही बाहेर जातो ना, तेव्हा असंच घरून काहीतरी बनवून नेतो. त्यामुळे असं बाहेर ना झाडाखाली किंवा एखाद्या शेतात बसून खायला ना आम्हाला सगळ्यांना फार आवडतं. तर मस्त असं इथं सगळ्यांनी जेवण, असं गावरान पद्धतीचं जेवण एन्जॉय केलं. हॉटेलच्या जेवणाला याची सर कधीच येणार नाही. आणि मस्त जेवण केल्यानंतर आम्ही सगळं दर्शन पण आमचं छान झालं आणि आजचा दिवस सुद्धा खूप छान गेला. तर चला, व्हिडिओ पुढचे पाहण्यासाठी नक्की फॉलो आणि लाईक करा. बाय.